नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश स्वागत करतो आपलं गोष्ट छोटी डोंगरा एवढीवर। खरं तर महाराष्ट्रातला जो गाजलेला मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण बचाव। या दोन गोष्टींच्या निमित्ताने आपल्याला एक वेगळी चर्चा करायची आहे, देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्याबद्दलची। नेमकं देवेंद्र फडणवीसांनी कोणते कोणते डाव टाकले आणि त्या प्रत्येक डावाचा प्रतिडाव जरांगे पाटलांनी काय टाकला याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चाणाक्ष, हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आणि त्यांनी राजकारणामधले भले भले गार करून सोडले, परंतु जरांगे पाटील काही त्यांच्याकडून गार होईनात। मग गार का होत नाही या जरांगे पाटील? नेमके कोणते डाव यांनी टाकून बघितले आणि त्या प्रत्येक डावाचा प्रतिडाव जरांगे पाटलांनी कसा टाकत फडणवीसांवरती बुमरँग केलं, तर तेच आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं। तर आपण सुरुवात करू अत्यंत पहिल्या लाठी हल्ल्यापासून। सगळ्यात पहिल्यांदा अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती लाठी हल्ला झाला। या लाठी हल्ल्यानंतर चिडलेल्या लोकांनी पोलिसांना मारहाण केली। आता लाठी हल्ला झाला, मारहाण झाली आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये असं आहे, एखादा आंदोलन दडपायचं असेल, चिरडायचं असेल तर त्या आंदोलनाला उग्र स्वरूप आणा आणि उग्र स्वरूप आणलं की ते आंदोलन दडपायला अत्यंत सोपं जातं। हाच डाव फडणवीसांचा होता। परंतु झालं असं की या उग्र स्वरूपानंतर जरांगे पाटलांनी किंवा त्यांच्या टीमनी पोलिसांनी केलेला लाठी हल्ला किती अमानुष होता, कसा तो त्यांनी पहिल्यांदा हल्ला चढवला होता याचे व्हिडिओज प्रसारित करून टाकले। मग फडणवीसांनी एक वाक्य केलं की माझ्या पोलिसांवरती, उभ्या असलेल्या पोलिसांवरती निर्दयी हल्ला झालेला आहे आणि पोलिसांवरचा मार महाराष्ट्र सहन करणार का? फडणवीसांनी असे अनेक प्रश्न उभे करून विरोधकांना गपकार केलेलं होतं। परंतु जरांगे पाटलांनी भावनिक मुद्दा दाखवत 80 वर्षाची बाई दगडफेक करते का हा प्रश्न विचारत, 4 वर्षाचं लेकरू पोलिसांवर दगड फेकायला आला असेल का हा प्रश्न विचारत, बायकांना घरामध्ये घुसून मारहाण करण्याची गरज काय होती, त्या काय घरातून दगड फेकत होत्या का, असे प्रश्न विचारत फडणवीसांचा डाव इतका डेंजर उलटवला का फडणवीसांना 8 दिवस गायब व्हावं लागलं, महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि आल्यानंतर त्यांनी सपशेल माफी मागितली। हा पहिला डाव फडणवीसांवरती जरांगे पाटलांनी उलटवून लावला आणि फडणवीस बॅकफुटवर गेले। आता याच्यानंतर सुरू झालं, वेगवेगळे राजकीय नेते हे ते सगळे आता अंतरवाली सराटीला जायला लागले। त्याच्यानंतर मंत्रिमंडळ अंतरवाली सराटीला जायला लागला आणि मंत्र्यांच्या दबावामध्ये जरांगेला आणू हा दुसरा डाव त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला। परंतु जरांगे पाटलांनी कितीही मंत्री आले तरी काय बोलायचंय ते माईक समोर बोला असं म्हणत सेटलमेंटचे सगळे दरवाजे बंद करून टाकले। म्हणजे मंत्र्यांना पाठवून दबाव टाकून हे चिल्लर आंदोलक हा काय इतका मोठा लागून गेला का? मोठमोठाले मंत्री पाठवू, पालकमंत्री पाठवू आणि शब्दांच्या घेऱ्यामध्ये याला अडकून टाकू हा डाव रचला। परंतु फडणवीसांनी हे केल्यानंतर जरांगेंनी जे चर्चा असेल ती माईक समोर करा, एकट्यात काय आहे, कानात काय बोलू नका, माझं डोकं आउट होतं असं गावरान बोलत मंत्र्यांना तिथं बसल्यानंतरही बोलायची सोय ठेवली नाही। मग याच्यानंतर फडणवीसांनी या मंत्र्यांसोबत त्यांचे संकटमोचक पाठवले महाजन आणि महाजन ऐका तुम्ही असं गोड बोलत राहिले। जरांगेंनी दरवेळेस माझं काय चुकतंय सांगा असं एकदम शांत बोलत त्यांना गपगार करत राहिले। मग आता यांनी पण काही हे आंदोलन मोडीत निघेना। मग फडणवीसांनी काय सांगितलं, आम्हाला तर मराठ्यांना आरक्षण द्यायचंय।
पण ओबीसींचा विरोध आहे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावता येणार नाही असं म्हणत ओबीसींना चित्रात आणलं. आणि मग हळूच सरकारमधलाच मंत्री छगन भुजबळ हा बोंबलत सुटला. मग भुजबळांनी काय केलं तर ओबीसीचे इतके मोठमोठाले मोर्चे केले, त्याच्यामध्ये सर्वपक्षीय नेते बोलवले. गोपीचंद पडळकर एकदम वेगळा स्वॅग दाखवत हेलिकॉप्टरनी यायला लागले. शेंडगे, तायवाडे, तलवारी, कोयते यांची भाषा करायला लागले. अत्यंत आक्रमक पद्धतीने जरांगे अडाणी आहे, तू माझी काय बरोबरी करणार रे जरांग्या, अशा शब्दात मस्त भाषण रंगायला लागली. छगन भुजबळ हे दणकेबाज भाषण करायला लागले. या वयात सुद्धा संघर्ष करणारे छगन भुजबळ असं चित्र निर्माण केलं. ओबीसींच्या स्टेटसवरती भुजबळांना जागा मिळाली, मीडियामध्ये भुजबळांना जागा मिळाली, ती मिळवून दिली सरकारने. आता वाटलं जरांगे आता फसणार, कारण जेव्हा जेव्हा मराठा समाजाने आरक्षण मागितलं तेव्हा तेव्हा ओबीसी मधून भुसकून आवाज येणार की आमच्या ताटात द्यायचं नाही, विषय संपला. मराठे गबगार होणार, त्यांना वाटणार अरे आपण जर आता मागितलं तर वाद होतील आणि मग ते शांत व्हायचे. यावेळेस भुजबळ नावाचा अफजल खान जरांगे पाटलांवरती चालून गेला. पण जरांगे पाटलांनी काय केलं, भुजबळाचे भ्रष्टाचारातले जेलमधले किस्से दनादन बाहेर काढले. महाराष्ट्र सदन घोटाळ्यापासून असेल तर PWDचे मंत्री असताना केलेला भ्रष्टाचार असेल, मुंबईत लाटलेलं घर असेल, अक्षरशः भुजबळांना त्याची भरपाई द्यावी लागली. एवढे सगळे भ्रष्टाचार तू काय जेलमध्ये स्वातंत्र्य मिळवून द्यायला गेला होता का? जेलमध्ये बेसन भाकरी खाल्ली, तू रक्त पिला, असे खतरनाक वाक्य वापरले. भुजबळांना एवढे झोंबले. त्याच्यानंतर याच्या प्रॉपर्ट्या काढा, याची माहिती घ्या, असं बोलल्यानंतर मात्र भुजबळ, सुरुवातीला आक्रमक असलेले भुजबळ यांनी शांत करून टाकले. सद्य परिस्थितीत तर भुजबळ गायब आहेत. यांना मीडिया कव्हरेज सुद्धा देत नाही, मीडिया यांना बाईट सुद्धा विचारायला जायना, एवढा भुजबळ यांनी बायपास करून टाकला. मग भुजबळ नावाचा जो तिसरा डाव होता हा सुद्धा फडणवीसांवरती उलटला. मग त्याच्यानंतर यांनी काय केलं, आता या आंदोलनाला आपल्याला जर संपवायचं असेल तर आता एक काम करू, जरांगेंना समजून सांगू की कसं ओबीसीतून आरक्षण देता येत नाही. म्हणून यांनी पहिल्यांदा एखाद्या आंदोलना ठिकाणी जजेस पाठवले, निवृत्त न्यायाधीश पाठवले. आता मंत्र्यांना बोलू देईना, दुसऱ्या संकटमोचकला बोलू देईना. मग म्हणे आपण यांच्याकडे आता निवृत्त न्यायाधीश पाठवू, आता तरी जरांगे शांत होईल. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा बुमरँग करत त्याच सरन्यायाधीशांच्या हस्ते सगळे सोयरे नावाचा शब्द लिहून घेतला. जरांगेंना राजकारणी हरवू शकले नाही. मग न्यायाधीशासमोर या जरांगेची लायकी तरी काय? हा जरांगे शिकलेला किती काय? न्यायाधीश बाजूला बसल्यानंतर याला घाम फुटेल आणि हा शांत होईल आणि त्यांचं सगळं ऐकल असं वाटलेलं असताना त्यांनी न्यायाधीशांसमोरही माईकच ठेवले. आता यांना कुठलाच पर्याय उरला नाही. शेवटी जरांगेंनी स्वतःचे शब्द त्या अधिकाऱ्यांना, न्यायाधीशांना, सगळ्यांना लिहायला भाग पाडले. कित्येक मंत्री पायाजवळ बसलेले असताना जरांगेंनी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. समाजाला, स्वतःला आईबाप मानलं आणि म्हणून न्यायाधीशांचा डाव सुद्धा उलटला. मग आता कुठल्याही आंदोलनाचा पाचवा डाव हा असतो की दुर्लक्ष करा, किती बोंबलतोय बोंबलू द्या, फक्त वाईट बोलायचं नाही आणि चांगले काही बोलायचं नाही, फक्त शांत बसायचं. हा पुढचा डाव त्यांनी आणला. पाचव्या डावामध्ये आता सरकार कुठलाही प्रतिसाद देत नाही म्हटल्यावर जरांगेंनी मोठी घोषणा करून टाकली. आमचे बैल, आमच्या गाया, आमच्या बकऱ्या, आमचे ट्रॅक्टर सहित आम्ही मुंबईला येतोय, फक्त तुम्ही आमच्या संडासाची सोय करा. एवढ्या वाक्यांनी
अख्ख्या महाराष्ट्रातले मराठे जागे झाले आणि सगळे मुंबईच्या दिशेने निघाले. तो मोर्चा इतका मोठा झाला, त्याला इतकं मोठं स्वरूप आलं की वाशीला हा मोर्चा थांबवण्यात आला आणि तिथे शेवटी सरकारने माघार घेत एकनाथ शिंदेंनी सगळे सोयरेचा अध्यादेश हा जरांगे पाटील यांच्याकडे नेऊन दिला आणि त्याचं कायद्यात रूपांतर करू असं जाहीरपणे सांगितलं. आणि जरांगे पाटील तिथून गुलाल उधळवत परत आले. आता सरकारला वाटलं आता जिंकला केलंय हे एकदाचं, आता मुंबईच्या बाहेर गेलेलं आहे. आता आपण काय करायचंय, आम्ही दिलं गवगवा करू, हा त्यांचा डाव होता. परंतु 5व्या डावामध्ये काही अंशी सरकारची जीत जरी दिसत असली तरी सुद्धा जरांगेंनी आंतरवालीला येऊन तुम्ही देऊ तर नका मग बघतो असं करत पुन्हा एकदा सरकारला अडचणीत आणायला सुरुवात केली. आता भुजबळ चाले ना, पेशन्स ठेवून चाले ना. मग यांनी काय केलं, आता वेगवेगळ्या नेत्यांना जरांगेंच्या विरुद्ध बोलायला भाग पाडलं. मग त्याच्यामध्ये मराठा नेतेच पुढे केले. या मराठा नेत्यांचा बुरखा जरांगेंनी असा फाडला की हाही डाव गेला. मग 7व्या डावात आणला लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाके हे खरं तर धनगर समाजातून मागासवर्गीय आयोगाचे सदस्य, उद्धव ठाकरेंचं शिवबंधन बांधलेला व्यक्ती. परंतु उद्धव ठाकरेकडून कुठली संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर भाजपने लक्ष्मण हाके गळाला लावला आणि त्याला बरोबर आंतरवाली सराटीला जाणाऱ्या रस्त्याच्या चौकात वडीगोद्री येथे उपोषणाला बसवलं. त्याला उपोषणाला बसवल्यानंतर त्याला 4 दिवस कोणीच हुंगेना, तिथे गर्दी जमेना. शेवटी सरकारनीच आपले मंत्री पाठवून गर्दी जमवायला सांगितली आणि लक्ष्मण हाके समोर मीडिया नेऊन बसवला. मग जसं जसं जरांगेंचं आंदोलन झालं तसं तसं लक्ष्मण हाके म्हणले मी उपोषण करतो. त्याच्यानंतर म्हणले मी यात्रा काढतो, त्याच्यानंतर मी हे करतो ते करतो. परंतु लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले असताना जरांगे पाटलांनी धनगर आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्यांना ताकद देण्याचं काम केलं. त्यांना जाऊन भेटले, त्यांच्यासोबत फोनवर बोलले आणि धनगर समाजालाच बुचकळ्यात टाकलं की आता आपण राहायचंय कोणाच्या बाजूने. मग धनगर समाजामध्येच मेसेजेस फिरायला लागले, हा हाके आपल्या आरक्षणाचं काही बघना आणि भला चाललाय ओबीसीचं आरक्षण वाचवायला. ज्याला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये 500 मतं भेटत नाही तो चाललाय आरक्षण वाचवायला. भले तो अभ्यासू आहे, प्राध्यापक आहे, शिक्षक आहे, हे आहे ते आहे, जोडायला लागले. त्याच्या विरुद्ध जरांगे अडाणी आहे, त्याला काय कळतं, त्याला अक्कल नाही, त्याला बोलता येत नाही, तो काही बोलतो असा प्रचार सुरू झाला. परंतु जरांगे पाटलांनी शांतता ठेवत लक्ष्मण हाके नावाचा चेंडू सुद्धा उडवून लावला आणि पुन्हा एकदा फडणवीसांचा डाव उलटून पडला. कारण हाकेंच्या बाजूनी गर्दीच जमली नाही. सुरुवातीला एक भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिथेही कार्यक्रम फेल गेला. आता मराठा माळीवाद निर्माण करून पाहिला फडणवीसांनी, जमलं नाही. मराठा धनगरवाद निर्माण करून पाहिला, जमलं नाही. आता फडणवीस वैतागले आणि म्हणले सगळ्या पक्षांची आपण बैठक घेऊ. त्या बैठकीला राष्ट्रवादी शिवसेनेवाले गैरहजर राहण्याचं निमित्त करत यांनी महाराष्ट्रभर एकच रान पेटवलं, विरोधकांनो भूमिका जाहीर करा. या विरोधकांच्या घरी आपलेच हस्तक पाठवले मराठा आंदोलक म्हणून. जरांगेंनी तिथेही बारब फुसका करून टाकला, म्हणले हे आमचे नाहीच, हे तर भाजपचेच आहे. नंतर मीडियाने सगळा व्हिडिओ नीट बघितला आणि कळालं याच्यात भाजपचे पदाधिकारी होते. म्हणजे फडणवीस कोणत्या लेवलवर चाललाय हे स्पष्ट झालं आणि फडणवीसांचा हाही डाव उधळला गेला. त्याच्यानंतर मात्र फडणवीसांनी शेवटचा डाव म्हणून प्रकाश आंबेडकरांना याच्यामध्ये उतरवलंच.
जे प्रकाश आंबेडकर मागील वर्षभर मराठा आरक्षणाची बाजू घेत होते, जे प्रकाश आंबेडकर वर्षभर जरांगे पाटलांना भेटत होते, जे प्रकाश आंबेडकर छगन भुजबळला बोलत होते, जे प्रकाश आंबेडकर छगन भुजबळ आणि त्याच्या इतर कंपनी जो काही प्रचार केलेला होता ओबीसी आरक्षण आणि मराठा आंदोलकांबद्दल तो खोडून काढत होते, त्याच प्रकाश आंबेडकरांना आता ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढायला भाग पाडण्यात आलं आणि शेवटचा डाव हा मराठा दलित वाद लावण्याचा प्रयत्न करण्यात आला। परंतु जरांगे पाटलांनी शेवटच्या दिवसापर्यंत या यात्रेच्या प्रकाश आंबेडकर काहीही बोलले तरी आम्ही त्यांचा सन्मान करतो, ते आंबेडकरांचे नातू आहे, ते विचारी आहे, परंतु काहीतरी कोणीतरी त्यांना पुढं करून डाव करतंय असं शांतता ठेवत प्रकाश आंबेडकरांच्या यात्रेला कुठलंही महत्त्व जरांगेंनी मिळूच दिलं नाही, त्यांच्या आरोपांवर शब्दही काढला नाही, त्याच्यामुळे आपोआपच ही यात्रा गंडली। आता फडणवीसांना कळना नेमकं करू काय मी। शेवटी फडणवीसांनी राज ठाकरेंना बाहेर काढलं, ते भात्यातले बाण नाही काढत का, तशी एक एक बाण चालू आहेत फडणवीसांचे। आता राज ठाकरेंना बाहेर काढलं, राज ठाकरे आले मराठवाड्यात आणि मराठवाड्यात येऊन ते म्हणाले आरक्षणाची गरजच नाही महाराष्ट्रामध्ये। परंतु ज्या ठाकरेंविरुद्ध कधी कोणी ब्र शब्द काढू शकत नव्हतं, ज्यांच्यावरती ब्र शब्द काढल्यावर हल्ले होत होते, मन सैनिक ज्यांना तुडवून काढत होते, त्या राज ठाकरेंच्या हॉटेलच्या बाहेर मराठ्यांनी इतक्या घोषणा दिल्या, त्यांना इतकं सळो की पळो करून सोडलं, अर्ध्या ठिकाणावरून राज ठाकरेंना आपले कार्यक्रम अर्धवट सोडावे लागले। मग मीडिया गेली जरांगे पाटलाकडे, म्हणे राज ठाकरे असं म्हणतात, आता काय। जरांगेंनी एका शब्दात निकाल लावला, चिल्लर समजायचं सोडून द्यायचं, म्हणजे राज ठाकरे नावाचा डाव सुद्धा फडणवीसांवरती उलटला। उलट राज ठाकरेंची प्रतिमा या सगळ्यांमध्ये मलिन झाली, कारण राज ठाकरे सुपारीबाज आहेत, राज ठाकरे पैसे घेऊन आंदोलन करतात, राज ठाकरे भाजपचे एजंट आहेत, असा अख्ख्या महाराष्ट्रातून त्यांच्यावरती आरोप झाला। तो खरा की खोटा ते वेळ आल्यावरती कळेलच, परंतु सद्य परिस्थितीत तरी राज ठाकरेंना या गोष्टीचा तोटा झाला आणि असं एकूणच फडणवीसांचे सगळे डाव जरांगे पाटलांच्या प्रतिडावाने उलटवून टाकले, अशी आत्ता तरी परिस्थिती आहे। येणाऱ्या काळामध्ये अजून यांचे डाव आणि प्रतिडाव समोर आल्यानंतर आम्ही नक्की आपल्याशी चर्चा करू। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। या व्हिडिओला जितकं जास्त लाईक आणि शेअर करता येईल, कारण या एका व्हिडिओमध्ये आपण फडणवीसांचे सगळे डाव आणि जरांगेंचे सगळे प्रतिडाव आपण सांगितलेले आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।